या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीक शास्त्रज्ञ होमर, थेल्स आणि ॲनाक्झिमँडर यांच्याविषयीची माहिती बघितली. यानंतर आपण पुढील शास्त्रज्ञांविषयीची माहिती जाणून घेऊया. पुढील ग्रीक शास्त्रज्ञ किंवा भूगोल विचारवंत जे आहेत तर ते आहेत हेकारियस. तर हेकारियस यांचं कार्य जे आहे तर ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात त्यांनी त्यांचं कार्य केलेलं होतं. त्यानंतर हेकारियस हे मूळचे मिलेट्स इथं राहणारा होता आणि त्यांनी पृथ्वीसंबंधी एक ग्रंथ लिहिलेला होता ज्याचं नाव होतं जिओ पिरियड्स. तर या ग्रंथात त्यांनी पृथ्वीचे प्रादेशिक दृष्टीने विवेचन केलेलं होतं आणि इथूनच प्रादेशिक भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्यानंतर हेकारियस यांनी विविध भागांचे दौरे केलेले होते आणि भौगोलिक माहिती गोळा केली होती. त्या आधारे त्यांनी हा जो ग्रंथ आहे जिओ पिरियड्स हा ग्रंथ लिहिलेला होता आणि या ग्रंथाचे 2 खंड होते. पहिला खंड आहे त्यातला त्यामध्ये युरोपीय देश, काळा समुद्र आणि भूमध्य समुद्राच्या सभोवतालच्या देशांचं विवेचन केलेलं होतं. त्यानंतर दुसरा खंड जो आहे तर या खंडात आशिया, नाईलचं खोरं, पर्शियाच्या आखाताचे वर्णन केलेले होते. त्यानंतर हेकारियस यांचं पुढचं महत्त्वाचं काम असं होतं की त्यांनी ॲनाक्झिमँडर यांच्या धर्तीवर जगाचा नकाशा तयार केलेला होता आणि त्यांचं पृथ्वीसंबंधी असं मत होतं की पृथ्वी ही गोल असून ती पाण्याने वेढलेली आहे. तर अशा पद्धतीने हेकारियस यांनी आपलं कार्य केलेलं होतं. त्यानंतर पुढचे ग्रीक शास्त्रज्ञ आहेत हिरोडोटस. तर हिरोडोटस हे इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेले होते. मूळचा इतिहास या विषयाचा अभ्यासक म्हणून हिरोडोटस यांना ओळखलं जायचं, परंतु नंतर भूगोलशास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय एकमेकांशी संबंधित आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर हिरोडोटस यांना प्रवासाची आवड होती, त्यामुळे त्यांनी अनेक भागांचे दौरे केले आणि आपल्या भौगोलिक प्रवास वर्णनात मानव आणि पर्यावरण यांच्यामधील संबंध दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि याच संबंधाच्या आधारे त्यांनी लिखाण केलेलं होतं. त्यानंतर पृथ्वीविषयी त्यांचं असं मत होतं की पृथ्वी साधारण गोल आहे आणि त्यानंतर हिरोडोटस यांनी जगाचा नकाशा देखील तयार केलेला होता. त्यानंतर पुढचे ग्रीक शास्त्रज्ञ आहेत ॲरिस्टॉटल. आता हे जे ॲरिस्टॉटल जे आहेत तर ते इसवी सन पूर्व 4थ्या शतकात होऊन गेले. प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञान, गणित आणि मूलभूत विज्ञानात महत्त्वाचं कार्य केलेलं होतं. त्यांचं अध्ययन जे आहे तर ते निरीक्षण आणि अनुभव या 2 पद्धतींवर आधारित होते. भूगोलाचे अध्ययन हे शास्त्रीय दृष्टीनं व्हावं असं ॲरिस्टॉटल यांचं मत होतं. त्यानंतर ॲरिस्टॉटल यांचं पृथ्वीविषयी मत होतं की पृथ्वी ही गोल आहे, ते त्यांनी दाखवून देखील दिलेलं होतं. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत थिओफ्रेटस. द थिओफ्रेटस हे देखील 4थ्या शतकात होऊन गेलेले होते. थिओफ्रेटस हे ॲरिस्टॉटल यांचे शिष्य होते. ॲरिस्टॉटलप्रमाणेच थिओफ्रेटस हे देखील तत्त्वज्ञानी होते आणि त्यांनी वनस्पतींचं सखोल अध्ययन केलेलं होतं. थिओफ्रेटस यांनी हवामान आणि वनस्पतींमध्ये संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि यानंतर जगात वनस्पती भूगोल ही जी पूर्णपणे नवीन शाखा आहे तर या शाखेचा जन्म झाला. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत इरेटोस्थेनीस. आता इरेटोस्थेनीस हे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात होऊन गेले. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया इथं इरेटोस्थेनीस हे ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी भूगोल हा ग्रंथ लिहिलेला होता. इरेटोस्थेनीस यांनी पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या आधारे
पृथ्वीचा परिघ मोजला आणि त्यावेळी इरेटोस्थेनीसनं मोजलेली पृथ्वीच्या परिघाची जी लांबी आहे तर ती 2,50,000 स्टेडिया इतकी होती आणि अलीकडं जो काढलेला पृथ्वीचा परिघ आहे तर तो 24,899 मैल इतका भरतो. तर साधारणपणे त्यांनी काढलेला जो परिघ होता तर तो आणि आता बिनचूक पद्धतीनं मोजलेला पृथ्वीचा परिघ तर याच्यामध्ये बरंचसं साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इरेटोस्थेनीस यांची पृथ्वीचा परिघ मोजण्याची एक पद्धत होती. तर त्या पद्धतीचं इथं पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढील शास्त्रज्ञ आहेत हिप्पार्कस. आता हिप्पार्कस हे इसवी पूर्व 2ऱ्या शतकात होऊन गेलेत. प्रसिद्ध गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून हिप्पार्कस यांना ओळखलं जातं. भूगोलात देखील त्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. त्यानंतर त्यांनी इरेटोस्थेनीस यांनी तयार केलेल्या जगाच्या नकाशात दुरुस्त्या केल्या. त्यानंतर अक्षवृत्त आणि रेखावृत्ते कशी निश्चित करायची तर या निश्चित करण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्या त्यांनी सांगितल्या. आणि अक्षवृत्ते व रेखावृत्ते मोजण्यासाठी ॲस्ट्रोलॅब नावाचं उपकरण जे आहे तर ते त्यांनी तयार केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या लिखाणात विषुववृत्ताचा उल्लेख केला. त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे हिप्पार्कसने सिद्ध केलेलं होतं. त्यानंतर पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर हिप्पार्कस यांनी जगाची विभागणी जी आहे तर ती हवामान विभागांमध्ये केलेली होती आणि प्रत्येक हवामान प्रकाराची वैशिष्ट्ये त्यांनी स्पष्ट केलेली होती. तर अशा पद्धतीनं हे ग्रीक शास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांचं कार्य झालेलं आहे. त्यानंतर पुढील शास्त्रज्ञ आहेत टॉलेमी. त्यांचं कार्य आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात.